हॅरी, वेंकी दादा कसे आहेत आणि डॉक्टर काय म्हणाले? नाही, आता वेंकी दादा एकदम ठीक आहे. डॉक्टर म्हणाले काळजी करण्याची काहीच गरज नाही. सिंचू, मी काय म्हणतो, आपण जाऊया रात्रीसाठी थोडं सामान घेऊन येऊयात. कारण आज रात्री आपल्याला कुठे राहावं लागेल काहीच सांगता येत नाही ना. त्यामुळे आपण तयारीत असायला हवं, नाही का? हो हो चालेल, आपण जाऊया. आई, मी जाते, पण काही आठवलं तुम्हाला तर मला सांगा, कॉल करा तुम्ही. हां, येतो आई बाबा. येतो. चल. भरत, चल, तुला आजीकडे सोडते बाळा. नवीन घर मिळेपर्यंत तू तिथेच राह. आई, आजीकडे कशाला? मी इकडेच थांबतो ना तुमच्या बरोबर, आजी आजोबांसोबत. हट्ट करू नकोस बाळा, सांगते तेवढा आहे. चल. भरत, हट्ट करायचं नाही बाळा, आईचं ऐकायचं. चल. आपलं घर म्हटलं की ह्याच भिंती, ह्याच खिडक्या, हीच दार. दुसरं कधीच काही नजरेसमोर आलं नाही हो. या घराचं एक एक कोपरं आपण दोघांनी मिळून गेली 40 वर्ष सजवलंय. या वास्तूला कधी असं सोडावं लागेल वाटलं नव्हतं. लक्ष्मी, या वास्तूला निरोप देताना हे असं डोळ्यात पाणी नाही आणायचं. या वास्तूमुळे आपल्याला इतक्या वर्षात कितीतरी सुखाचे, आनंदाचे क्षण अनुभवायला मिळालेत. हो ना? त्यामुळे आता इथनं जाताना चेहऱ्यावर हसू ठेवायचं आणि कृतज्ञतेच्या भावनेनं या वास्तूला निरोप द्यायचा. कोण जाणे के काळी केले तुला पसंत